गॅससाठी पहाटेपासून रांगा, रमजानमध्ये रोजेदारांना उन्हात उभं राहण्याची वेळ. बुलढाणा शहरात घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. HP गॅस एजन्सी समोर ग्राहकांनी पहाटे 6 वाजल्यापासूनच लांबच लांब रांगा लावल्या आहेत. सरकारकडून गॅस तुटवडा नसल्याचा दावा केला जात असतानाही प्रत्यक्षात अनेकांना सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्यामुळे ही अडचण अधिकच गंभीर ठरत आहे. रोजा ठेवणाऱ्या नागरिकांना उन्हात तासनतास गॅससाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जर ही परिस्थिती कायम राहिली आणि युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम पुरवठ्यावर होत राहिला तर येत्या काळात गॅस टंचाई आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, बुलढाणा. भैया हम ये बोलना चाहते हैं कि रमज़ान का महीना है और हमको सिलेंडर की बहुत तकलीफ हो रही है. हमारे लिए कोई सुविधा उपलब्ध की जाए जिससे हमारे सिलेंडर लेने में आसानी हो. हमको 7 से 8 किलोमीटर दूर से आना पड़ रहा, बहुत सारी तकलीफ है. हम उपवास रखे हुए हैं. हम चाहते हैं कि इसके लिए कोई योजना बनाई जाए जिससे आसानी पैदा हो. सरकार से क्या कहना है आपका? सरकार से यही कहना चाहते हैं कि पब्लिक का कुछ भला करो. बुलढाणा शहरामध्ये अनेक दिवसापासून आम्ही गॅसचा नंबर लावलेला आहे, पण या ठिकाणी आम्ही येतो आणि परत जातो. आजही मला वाटतं सिलेंडर मिळतो की नाही मिळत ही मोठी फार कठीण परिस्थिती आहे. कारण या युद्धामुळे आपल्या बुलढाणा शहरामध्येच नव्हे तर पूर्ण आपल्या भारतामध्ये याचा परिणाम झालेला आहे. पण तरी सुद्धा आज जो सामान्य माणूस आहे हा अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आहे. त्याला रोजचे कामं सोडून या ठिकाणी या लाईनमध्ये उभं राहावं लागतं आणि त्याने मग रोजचं जीवन जगायचं कसं हा त्याच्या समोर एक मोठा गंभीर प्रश्न आहे. आणि म्हणून सरकारने काय केलं पाहिजे त्यामध्ये तात्काळ काहीतरी निर्णय घेऊन लोकांची जी गरज आहे ती पटकन किंवा लवकरात लवकर जर पूर्ण केली तर लोकांना एक साधी गोष्ट आहे ही